केला जातो. उद्योजक आणि समाजसेवक आहेत बेतवडे 40+ संघाचे आधारस्तंभ त्यांचा यथोचित शुभ सन्मान जो मात्र करण्यात येतोय. आणि यानंतर राजेश गणपत पाटील साहेब दातिवली शंभूराजे प्रतिष्ठान दिवा शहर अध्यक्ष यांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. दादा मंचावरती आपला देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. राजेश गणपत पाटील साहेब जे दातिवलीचे उद्योजक आणि समाजसेवक आहेत तसेच शंभूराजे प्रतिष्ठान दिवा शहर चे अध्यक्ष आहेत. दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. राजेश गणपत पाटील साहेब दातिवली शंभूराजे प्रतिष्ठान दिवा शहरचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे शाखा प्रमुख राजेश पाटील साहेबांचा यथोचित शुभ सन्मान जो मात्र व्यवस्थापन समितीच्या वतीने केला जातोय. व्यवस्थापन समितीच्या वतीने हा यथोचित शुभ सन्मान जो मात्र करण्यात येतोय. शंभूराजे प्रतिष्ठान दिवा शहर अध्यक्ष राजेशी पाटील साहेब जे शाखा प्रमुख देखील आहेत आणि त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्याबद्दल त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. आणि दोन्ही संघांना विनंती टीम खंबालपाडा आणि टीम जुनी डोंबिवली आपण आमच्या मुख्य मंचासमोर येऊन उपस्थिती दाखवायची आहे. आणि चुकून जर कोणाचा सन्मान आमच्याकडून राहिला असेल तर आम्ही दिलगीर व्यक्त करतो आणि शब्दसुमनाने सर्वांचं सन्मान करतो. आता आपण थोड्याच वेळामध्ये विदिन 2 to 5 मिनिट्स आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेला वळणार आहोत.
आसेगावचे श्यामदादा पाटील यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. आसेगावचे श्यामदादा पाटील यांचा यथोचित श्यामदादा काटे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. विनंती असेल श्यामदादा प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची आहे. आपला यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. यथोचित सन्मान श्यामदादा यांचं करण्यात येईल. होळी आपण नक्कीच बक्षीस समारंभाकडे ज्याची आतुरतेने आपण वाट पाहत होतो. तत्पूर्वी आपण सर्व खेळाडूंनी आपण आयोजकांसाठी जरा जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या, कारण 2 दिवसीय स्पर्धा, सुंदर असं आयोजन आणि ज्या स्वर संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यांचं देखील खूप खूप आभार. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, मेगा फायनलचा सामनावीर ठरलाय प्रशांत भोईर, ज्याने 11 चेंडू 30 धावांची एक स्फोटक खेळी साकारली. तो ठरलाय सामनावीर. चिंतामण दादा आपल्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच मेगा फायनलचा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना आपण पाहतोय. त्याचबरोबर अनुराज पाटील यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, कारण पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आम्ही एक सन्मान घेतोय जुनी डोंबिवलीचा गोल्डन चाचा म्हणजे आमचे राजू सावंत दादांना विनंती करतो आपण पुढे आपला शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने होणार आहे, तर त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. अनुराग पाटील यांनी पाण्याची व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार. ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. सन्मान होतोय ज्यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली. ओले बक्षीस समारंभाकडे चुकून जर कोणाचा यथोचित सन्मान राहिला असेल तर क्षमा असावी. ओले आपण बक्षीस समारंभाकडे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांनी या स्पर्धेमध्ये अप्रतिम असे 4 झेल टिपल्या तो जुनी डोंबिवलीचा अजय पाटील.
चिंतामण दादा हजारी आपला चिंतामण दादा तांडेल आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला सन्मानित करायचं. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 5 विकेट घेतले तो महेश पाटील ठरलाय. अनुराग दादा पाटील आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला सन्मानित करायचंय. अनुराग दादा पाटील आपल्या यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जो मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होता त्याने तब्बल 67 धावा कुठल्या आणि 3 विकेट देखील मिळवले होते. त्याचे आपण जर पाहिलं तर पॉइंट ठरले होते या स्पर्धेमध्ये 88, मात्र तो थोडा मागे आणि 67 धावांच्या बळावर तोच ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. नाव आहे सो सुनार की एक लोहार की विक्रम शेलार. मी मान्यवर शिवाजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज SK पाटील ट्रॉफीचा हा उत्कृष्ट फलंदाज. केतन म्हात्रे आपण कुठे असाल तर या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल कारण गेले 2 दिवस त्यांनी एक या स्पर्धेचा घटक म्हणून सीमारेषेवर तैनात राहिले आणि प्रत्येक वेळी आपला हा चेंडू सीमारेषे बाहेर आणून दिला. त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जास्त वेळ घेत नाही आपण मॅन ऑफ द सिरीज देऊया. द्वितीय क्रमांक आजचा दिवस अक्षरशः या संघाने गाजवला तो गिरिजा माता जुनी डोंबिवली ठरतोय रनर अप. चिंतामण दादा तांडेल, राजेश पाटील आपल्या शुभ हस्ते, अनुराग पाटील आपल्या शुभ हस्ते आपण रनर अप. शिवाजी दादा पाटील आपण देखील पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण SK पाटील ट्रॉफीचा रनर अप संघ ठरलाय ज्याने आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची भरपूर मनं जिंकली, आयोजकांचं देखील मनं जिंकली. SK ट्रॉफीचा हा रनर अप ठरलेला संघ आहे गिरिजा माता जुनी डोंबिवली आणि नुकतीच 12-13 जानेवारीला या संघाची एक स्पर्धा देखील येणार आहे. त्याचबरोबर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन नो डाऊट SSCC खांबालपाडा शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार चॅम्पियन ठरतोय SSCC खांबालपाडा. सदाशिव पाटील, दीपक भोईर आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण राजेश पाटील, चिंतामण तांडेल सर्व मान्यवर जे आपले उपस्थित आहेत सर्वांनी या. सदाशिव पाटील, दीपक भोईर, अनुराग पाटील या सर्व मान्यवरांना विनंती आहे शिवाजी पाटील आपण सर्वांनी यायचंय. या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला SK पाटील चषकाचा चॅम्पियन संघ ठरलाय स्वर्गीय शिवाजी दादा शेलार. SSCC खांबालपाडा संघ चॅम्पियन ठरतोय. यावर्षी आपण पाहिलं तर नवीन चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळाला. गेली 4 वर्ष नवनवीन चॅम्पियन 2022 नेवालेपाडा, 2023 नावाली आणि 2024 नारिवली आणि 2025 खांबालपाडा. फोटो सेशन होते व्हायलाच हवंय कारण गावामध्ये जल्लोष होईल.
मान्यवरांनी थांबायचं आपण, कारण अजून एक बक्षीस मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचं पारितोषिक अजून एक शिल्लक आहे. याच ग्राउंडवर दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरतोय खंबालपाडा संघ. आणि ओळ्या शेवटचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याची उत्कृष्ट अशी खेळी राहिली, अष्टपैलू भूमिका, मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा मानकरी ठरतोय, ज्यांनी बॅटिंग करत असताना 80 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट, तो ठरलाय SSCC संघाचा संतोष साळवी. मान्यवरांनी आपण यायचं पुढे, सर्वांनी या. राजेश दादा या, आपण देखील या. शेवटचं पारितोषिक आहे मालिकावीर संतोष साळवींनी एक चांगली भूमिका, चांगला खेळ दाखवला. सर्व विजयी संघांचे खूप खूप अभिनंदन. आणि ही स्पर्धा इथे संपन्न झाली.